हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभ विवाह भाग 17वा बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 18वा बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तर लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण पाहिले की योगेश आजोबांना वृद्धाश्रमात न जाण्यासाठी खूप विनवण्या करतो, पण आजोबा स्वतः नकळत केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी वृद्धाश्रमात जातात. आजोबा सूर्या, रोहन आणि शिशिरला योगेशच्या कंपनीत काम करण्यास सांगतात. त्यामुळे ते सगळेच मुंबईला योगेशकडे राहण्याचे ठरवितात. आता पुढे विजया रुच्याला फोन लावते. एकाच रिंगमध्ये कॉल रिसीव्ह होतो. रुच्या मस्करी करत, हा विजया मॅडम बोला, आज कशी काय आठवण आली आमची? विजया, अगं उद्या आईबाबांच्या श्राद्धाचा प्रोग्राम ठेवला आहे शंकर पार्वती मंदिरात, तर तुला यायचे आहे हे सांगण्यासाठी फोन केला होता. रुच्या, किती वाजता? विजया, 10 वाजता आहे पूजा. पण तू लवकर ये ना. तू असं कर, सकाळी 8 वाजता ये खरी, आपण इथूनच निघू मंदिरात. रुच्या जरा वेळ पॉज घेत मग अडखळत, विजया, मी आज आले तर चालेल का तुला? म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणत आहे. विजया लगेच काळजीने, काय झालं रुच्या, काय प्रॉब्लेम आहे? रुच्या, अगं आमच्या समोर जे आजोबा राहायचे ना ते काल वारले. विजय, हा तर मग? रुच्या घाबरून, अगं काल त्यांचा दुपारी अंत्यविधी झाला, तर मला मध्यरात्री त्यांच्या रूममधून खोकण्याचा आवाज येत होता. मला इतकी भीती वाटत होती रात्री की मी झोपूच शकले नाही. विजया जोरात हसत, रुच्या तू पागल आहे का? उगाच काहीतरी विचार करते आणि घाबरते. अगं दुसरे कोणी खोकत असेल. रुच्या चिडत, मी रात्रभर झोपली नाही आणि तुला हसायला येत आहे. आता आजोबा गेल्यावर ती रूम खाली आहे, तर तिथे कोण येणार आहे खोकायला? मी एकटीच आहे म्हणून भीती वाटत होती. विजय, का काका काकू कुठे गेले? रुच्या, आई बाबा आणि दादा तिघेही नाशिकला गेले एका पूजेसाठी. विजया, तू का नाही गेली त्यांच्यासोबत? रुच्या, माझे इंटरव्ह्यू होते काही चांगल्या मोठ्या कंपनीत आहे, तर कसे सोडून देऊ? विजया, बरं ठीक आहे, तू ये आजच, मलाही बरे वाटेल तू आली तर. रुच्या एक्साइट होत, हो ना, अगं तुला चांगले वाटावे म्हणून तर मी आज येते म्हटले. विजया हसत, बरं किती वाजता येते? रुच्या विचार करीत, मी ना 6 वाजेपर्यंत येते, तोपर्यंत माझे सगळे इंटरव्ह्यू आटपून जातात. विजया, ठीक आहे, मी वाट बघते, चल बाय. विजया फोन ठेवते तसा योगेश शर्टची इन करता करता, काय म्हणते तुझी मैत्रीण? विजया, ती आजच येते म्हणते. योगेश आश्चर्याने, काय म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? विजया त्यांच्या समोर येत, हो, ती घरी एकटीच आहे ना म्हणून आज येते म्हणत आहे. विजया थोडा विचार करीत, काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? म्हणजे आई बाबा काही म्हणणार नाही ना? योगेश तिला बघत, कोणी कशाला काही म्हणेल, हे घर तुझेही आहे, तुझेही पाहुणे येऊन राहू शकतात. विजया काही न बोलता फक्त स्माईल करते आणि खाली निघून जाते. शशिकांत सूर्याच्या रूममध्ये जातो तर सूर्य ऑफिसला जायची तयारी करीत असतो. शशिकांत संपूर्ण रूमला बघत, योगेशची रूम याच्या तिप्पट असेल नाही का? सूर्य, शशिकांत, जर तुला एक्सरसाइज करायची असेल तर? सूर्य त्यांचा कुचका स्वभाव समजतो तो बेफिकीरपणे, बाबा मी कधी एक्सरसाइज करतो का? तुम्ही मला पुण्यात कधी पाहिलं का एक्सरसाइज करताना? त्यावर सूर्या, जर करायची इच्छा झाली तर? बरं असो, सोड हा विषय. मी काय म्हणत होतो, आता तू योगेशच्या कंपनीत जात आहे तर स्वतःची कंपनी असल्यासारखं काम करायचं. तिथे तू बाकी एम्प्लॉई सारखा नाही, समजले का? तू काटकर आहे हे विसरू नको. सूर्या, बाबा मी कंपनी माझी असल्यासारखंच काम करतो. श्रीकांत, गुड, उद्या चालून तुला या कंपनीत पार्टनरशिप मिळायला पाहिजे अशी स्वतःची इमेज बनव. तिथे योगेशच्या गुड लिस्टमध्ये राहा नेहमी. सूर्या चिडून, बाबा मला चांगले कळते मला काय करायचे आणि काय नाही ते. शशिकांत, सूर्या मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहे, तू मला नेहमी चुकीचं का समजतो? सूर्या रागाने त्यांना तोडत, कारण तुम्ही दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवता, सतत ती आपली कशी होईल हे बघत असता, म्हणून मला तुमचं पटत नाही. शशिकांत रागाने आवाज वाढवत, सूर्या आपल्या वडिलांशी असं बोलतात का? सूर्या काहीही न बोलता डोअर ओपन करून चिडून निघून जातो. तसा शशिकांत पण चिडून निघून जातो. रात्री बाल्कनीत विजय आणि योगेश दोघेही बसून गप्पा मारत असतात. सूर्याच्या कंपनी जॉईन करण्याने योगेशचा लोड कमी झाले होते, त्यामुळे तो आत रिलॅक्स होता. पण विजया मात्र पुन्हा पुन्हा मोबाईलकडे बघत होती आणि थोडी चिंतित पण होती. तिला असे बघून योगेश, विजया काय झाले, टेन्शनमध्ये दिसत आहे? विजया, अहो आता रात्रीचे 9 वाजत आहे, अजून रुचा आली नाही, ती तर 6 वाजेपर्यंत येणार होती, म्हणून काळजी वाटत आहे. योगेश, अगं मग तिला फोन का नाही करून बघितला? विजया, केला होता पण उचलला नाही तिने.
योगेश समजावीत, काळजी नको करू, काही काम आले असेल करेल फोन, थोडा वेळ वाट बघू, नाहीतर आपण जाऊ तिला बघायला. तू पुन्हा एकदा ट्राय कर, नाहीतर मेसेज टाकून ठेवू. विजय हो म्हणत लगेच फोन ऑन करते तर इतक्यात मेसेज टोन वाजते. ती मोबाईल चेक करते तर रुच्याचा व्हॉट्सअपवर मेसेज असतो. ती घाईघाईत बोट फिरवत ॲप ओपन करते. अहो रुच्याचा मेसेज आला. योगेश घाईत, काय म्हणत आहे ती? विजय मेसेज वाचत, मला लगेच कॉल कर आणि मी जे बोलते ते चुपचाप ऐक फक्त. त्यावर काही रिॲक्ट करू नको. बाकी मी घरी आल्यावर तुला सगळं सांगते. योगेशकडे बघत कन्फ्यूज होत, हिने असा का मेसेज केला असेल? योगेश ते जाऊ दे, तू आधी तिला कॉल कर. विजया रुच्याला फोन लावते तर पलीकडून ती एका रिंगमध्ये कॉल रिसीव्ह करते. तशी विजया काळजीने, हॅलो रुच्या, अगं किती उशीर, कुठे आहे तू? रुच्या, अगं हो हो, किती टेन्शन घेशील, मी येतच आहे. ॲक्च्युली माझी कॅब पंक्चर झाली त्यामुळे मी लिफ्ट घेऊन येत आहे. विजया, तरी पण इतकं लेट? तू तर 6 वाजेपर्यंत येणार होती ना? रुच्या रडक्या स्वरात, विजया मीना डॉक्टरकडे गेली होती आणि ती रडू लागते. विजया कन्फ्यूज होते आणि काळजी पण वाटते. योगेश तिला बघून इशाऱ्याने काय झाले विचारतो. तशी विजया त्याला इशाऱ्याने रुच्या फोनवर रडत आहे असं सांगते. योगेश, तू फोन स्पीकरवर टाक. विजया तशी विजया फोनचा स्पीकर ऑन करते. रुच्या, काय झाले, तू रडत का आहे? रुच्या डोळे फुसत, विजया, अगं आज माझे टेस्टचे रिपोर्ट आले, त्यात ना असं लिहिलंय की मी HIV पॉझिटिव्ह आहे. हे ऐकताच विजया आणि योगेश एकदम शॉक होतात. विजयाला काय बोलावे काही सुचत नाही. त्यामुळे योगेश तिला थांबवत फोन स्वतःच्या हातात घेत, रुच्या, अगं असं कसं होऊ शकतं? तुला वाटते का की तू पॉझिटिव्ह असशील? म्हणजे मला वाटते काहीतरी गफलत झाली असेल. कुणा दुसऱ्या पेशंटचा रिपोर्ट तुझ्या नावाने तर दिला नाही ना? रुच्या, नाही जिजू, रिपोर्ट माझेच आहेत. मी मागे करोनाची टेस्ट केली होती ना, तेव्हा मला चुकीने पॉझिटिव्ह पेशंटची निडल लावली गेली, त्यामुळे मी पॉझिटिव्ह झाले. योगेश कन्फ्यूज होत विचित्र नजरेने विजयाला बघतो. विजया त्याला तसं बघून अजून विचारात पडते. तो कन्फ्युजन दूर करण्यासाठी पण रुच्या करोनाचा टेस्ट स्वॅब घेऊन होतो, ब्लड नाही घेत, मग निडल लावायचा प्रश्नच येत नाही. रुच्या थोडा वेळ शांत होते, मग काहीतरी आठवत, नाही जिजू, कोरोना जास्त झाला तर ब्लड घेऊन पण टेस्ट करतात. योगेशला तिचे बोलणे पटत नाही, पण तरीही वाद घालण्यापेक्षा तो शांत होत विजयाला फोन देतो. इकडे रुच्या पण जास्त डिस्कस करण्यापेक्षा आवरत घेते. बरं विजया, मी पोचत आहे घरी, आपण घरी आल्यावर बोलू. ठीक आहे, ठेवते फोन. आणि घाईत विजयाचं काही न ऐकता फोन ठेवते. योगेश विजयाकडे बघून हसत, तुझी ही जी कोणी फ्रेंड आहे रुच्या, ती नक्की नॉर्मल मुलगी आहे ना? विजयाला रुच्याच्या अशा वागण्यामुळे योगेश समोर खूप ऑकवर्ड वाटते. ती तिची बाजू सांभाळत, नाही हो, ते काय झालं, ती घरी एकटी आहे आणि तिच्या घरासमोर राहणारे आजोबा वारले तर तिला जास्त भीती वाटत होती, त्यामुळेच ती आज इकडे येत आहे. बहुतेक जास्त मृत्यूमुळे तिची अशी अवस्था झाली असेल. योगेश मनातच हसत असतो. त्यामुळे विजया कामाचे निमित्त करून खाली निघून जाते. काही वेळाने रुच्या घरी पोहोचते. तशी विजया तिला सोप्यावर बसवत रामू काकांना पाणी आणायला सांगते. काका लगेच पाणी घेऊन येतात. रुच्या पाणी पीत असते की विजया काळजीने, रुच्या तुला कसं वाटत आहे? तू ठीक तर आहे ना? तू जास्त टेन्शन नको घेऊ, आपण चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. विजयाची गडबड चालूच असते की तेवढ्यात योगेश तिथे येतो आणि रुच्याच्या समोर बसतो. त्याला बघताच तिला जोरदार ठसका बसतो आणि तोंडातले पाणी बाहेर येते. कसेबसे ती नॅपकिनने आपला चेहरा पुसते. तिला शांत होताच योगेश तिच्या समोर हात करीत, हाय मी योगेश काटकर. रुच्या उसने हसू चेहऱ्यावर आणीत, हाय जिजू, मी ओळखते तुम्हाला. योगेश, तुला खूप थकवा जाणवत असेल ना? तू आराम करू शकते जेवण करून. तुला मेडिसिन पण घ्यायची असेल ना? रुच्या विचित्रपणे बघत, मेडिसिन? कुठले मेडिसिन, कसले मेडिसिन? तिचे एक्सप्रेशन बघून विजय आणि योगेश अवाक होतात. योगेश, अगं तू HIV पॉझिटिव्ह आहे ना? तर डॉक्टरने मेडिसिन तर दिले असेल. रुच्या जोरात हसत, मी आणि HIV पॉझिटिव्ह, काहीही काय? विजया कन्फ्यूज होत, अगं काही वेळा अगोदरच तू म्हणाली ना? रुच्या हसतच, हो मी म्हटले, मी तुम्हाला सगळं सांगते काय झाले. आज माझे 3 इंटरव्ह्यू होते, ते आटपून मी तुझ्याकडे येणार होते. मला वाटलं 6 वाजेपर्यंत ते सगळे आटपेल, पण लास्ट कंपनीमध्ये माझा खूप वेळ गेला, त्यामुळे 8 तिथेच वाजले. मग मी कॅब बुक केली, पण अर्ध्या रस्त्यात ती पंक्चर झाली आणि तेही अशा ठिकाणी जिथून येण्यास मला काहीही साधन मिळणार नाही. शेवटी मला लिफ्ट घेण्याशिवाय पर्याय नव्हता. एका कारने मला लिफ्ट दिली, पण त्यात जे 2 मुलं बसून होते ते ना मला असे विचित्र बघत होते. मला त्यांची थोडी भीतीच वाटली.
असे वाटले ते आपल्याला कुठेतरी दुसरीकडे घेऊन तर नाही ना जाणार. मग मला एक आयडिया सुचली की मी HIV पॉझिटिव्ह आहे त्यांच्यापर्यंत कसे तरी पोचवायचे म्हणजे आपण सेफ राहू, म्हणून मी तुला कॉल करायला लावला. हे सगळं ऐकून विजया डोक्यावरच हात मारते आणि योगेश जोरात हसत. तरीच म्हटले करोनाची ब्लड टेस्ट कधीपासून सुरू झाली. तशी रुचा पण जोरात हसते आणि योगेशला ताळी देते. योगेश अजूनही हसतच. पण मानलं ह तुला, काय आयडिया काढली तू, वा वा वा. खरंच असा सेन्स ऑफ ह्युमर असायला पाहिजे. अशी काही सिच्युएशन आली तर कशी हँडल करायची हे पण सुचलं पाहिजे. रुचा थँक्स जिजू. त्यांच्या गप्पा चालूच असतात की तेवढ्यात शिशिर आणि रोहन आत येतात. त्यांना बघताच रुचाचा चेहऱ्यावरचा रंग उडतो. तसेच ते पण हिला कन्फ्यूज होत बघतात. रुचा उभी होत त्यांना रागाने बघत, तुम्ही माझ्या मागे इथेपर्यंत आले. मला वाटलंच तुम्ही चांगले मुलं नाही लोफर कुठले, पण तुमची एवढी हिंमत. अक्षता पॅलेसमध्ये सरळ आत आले. चला निघा बाहेर, निघा म्हणते ना. विजया तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती सुसाट ट्रेन सारखी सुरू होते तर थांबायचं नावच नाही आणि विजयाकडे तर तिचं लक्ष पण देत नाही. योगेश मात्र यांची गंमत शांतपणे उभा राहून बघत असतो आणि मनात हसत असतो. रोहन आणि शिशिर तिला विचित्र नजरेने बघत असतात. शेवटी रोहन आवाज वाढवत, अहो मॅडम काहीही काय बोलत आहात. एकतर तुम्ही आमच्या कारमध्ये बसल्या आणि वरून पैसे न देता तशाच उतरल्या आणि वरून आम्हालाच लोफर म्हणत आहात. पैसे नव्हते तर सांगायचं ना. आता मात्र रुचाचा पारा अजून भडकतो. ती रागाने बघत, तुम्ही काय मला फुकटी समजत आहात का. मला वाटलं तुम्ही मला लिफ्ट दिली म्हणून मी तशीच उतरली. आधी सांगायचं ना, दिले असते पैसे. ती आपल्या बॅगमध्ये चाचपत, बोला किती झाले पैसे. रोहन ऑन ड्युटीमध्ये 200 रुपये. रुचा डोळे मोठे करून बघत, काय 200. अहो मी कॅब 100 रुपयामध्ये बुक केली होती. तुम्ही तर मला अर्ध्या रस्त्यातून लिफ्ट दिली तरी 200 रुपये. मनाला वाटेल ती किंमत सांगाल का. रोहन, अहो तुम्ही त्या थर्ड क्लास कॅबची तुलना माझ्या ऑडीसोबत करता काय. तुम्हाला साध्या सुद्धा नाही तर ऑडी कारमध्ये लिफ्ट दिली. त्या मनाने 200 रुपये खूपच कमी आहे. असं नाही वाटलं का तुम्हाला. रुचा 200 रुपयाची नोट पुढे करीत, ऑडी कार जरी असली तरी पेट्रोल तर तेवढंच लागेल असेल ना. एव्हाना सूर्य, दिशा आणि वैजू पण बाहेर आलेले. सगळे त्यांचा वाद बघत होते. रुचाने नोट पुढे करता शिशिर ती नोट घ्यायला हात पुढे करतो तसा रोहन झटक्याने त्याचा हात बाजूला करीत, काय करीत आहे तू. तुला माहिती नाही का ही HIV पॉझिटिव्ह आहे ते. हात नको लावू तिला. ओ मॅडम ती नोट तुम्ही त्या टिपॉयवर ठेवा, आम्ही उचलून घेऊ. तसे घरातील सगळे तिला आश्चर्याने बघतात. आता मात्र रुचा रडायला येते. ती रडायला लागते तशी विजया तिला जवळ घेत शांत करते. योगेश थोडा आवाज वाढून, रोहन शिशिर काय चालू आहे तुमचं. रोहन जरा नरमाईने, दादा आम्ही हिला लिफ्ट दिली. रात्रीची एकटी दिसली तर मदत करावी म्हणून आम्ही लिफ्ट दिली आणि ही आम्हाला लोफर म्हणत आहे. यांचे बोलणे ऐकून रुचा शॉक होत, जिजू हे तुमचे भाऊ. योगेश हसत, हो. रोहन रडणाऱ्या रुचाकडे बघत, सॉरी तुम्ही आम्हाला लोफर म्हटलं म्हणून मी तुम्हाला लिफ्ट दिल्याचे पैसे मागितले. मला तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. प्लीज तुम्ही रडू नका, सॉरी. रुचा शांत होत विजयाला बघत, तू तेव्हाची हे सगळं बघत आहे. मला सांगत सुद्धा नाही की हे तुझे दीर आहेत. विजया, अगं तू कोणाला बोलू देशील तर ना. तू तर सुरू झाली तर थांबायचे नावच नाही. सूर्य आणि दिशाला काहीच कळत नाही. तेव्हा योगेश त्यांना सगळं कसं आणि का झालं ते समजावून सांगतो. तेव्हा सगळ्यांची हसून हसून पुरेवाट होते. रुचाला मात्र खूपच खजील झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ती विजयासोबत रूममध्ये निघून जाते. रोहन मात्र जाणाऱ्या रुचाला बघतो तर त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल येते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सगळ्यांची गडबड चालू होते. आजी, प्रियाताई लवकर अंघोळ करून पूजा करून घेतात. विजय मंदिरात पंडितला फोन करून सगळी तयारी झाली आहे का हे कन्फर्म करतात. आजी, विजय, प्रियाताई, शशिकांत आणि चंद्रकांत 9 वाजता मंदिरात निघून जातात. त्यांच्या मागे बाकी सगळे मंदिरात पोहोचतात. विजयाचे मामा मामी पण मंदिरात पोहोचतात. पंडितने सगळी तयारी केलेली असते. मामी विजयाला बघते. विजय आधीपेक्षा सुंदर दिसते. तिच्या चेहऱ्यावरून ती मोठ्या घराण्याची सून शोभते. तिला बघताच मामीचा फार जळफळाट होतो. मनात येते, या भिकारडीचे नशीब एवढे चांगले. काय ती किमती साडी आणि दागिने घालून मिरवत आहे, मुद्दाम मला दाखवीत आहे. याची मोडीची एवढी हिंमत. पण मनात कितीही राग असला तरी तिथे सर्वांसमोर तिला चेहऱ्यावर फेक हसू आणावे लागते. योगेश आणि विजया पूजेला बसतात. मंदिरात एका साईडच्या टेबलवर विजयाच्या आईबाबांची एक छोटी फ्रेम ठेवलेली असते. त्याला हार चढवून टेबल फुलांनी सजवलेला असतो.
पंडित पूजा आटपून विजया आणि योगेशला टेबलजवळ ठेवलेल्या फ्रेमची पूजा करायला सांगतात आणि नैवेद्य ठेवायला सांगतात. असे दोघेही पूजेचे तामण घेऊन टेबलजवळ जातात. समोर विजया असते. ती फोटोवर फूल टाकून पूजा करते. त्यानंतर योगेश समोर हात फोटोवर फूल टाकायला जातो तर त्याचे लक्ष फोटोतील विजयाच्या आईबाबांवर जाते आणि त्याला बघताच त्याला गरगरल्यासारखे होते. घशाला कोरड पडते. हात थरथरायला लागतात. त्यामुळे त्याच्या हातातील फुले खाली पडतात. विजया त्याला बघून लगेच त्याला पकडते. अहो काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? चला तिकडे जाऊ. विजया त्याला फॅन खाली बाकावर बसवत पाणी देते. तसे विजय, प्रियताई आणि बाकी सगळे जवळ येतात. अचानक काय झाले म्हणून त्याची अवस्था बघून विजया शिशिरला नारळ पाणी आणायला लावते. प्रियताई योगेशला, अचानक काय झाले तुला? आतापर्यंत तर ठीक होता. योगेशला कळत नाही काय बोलावे काय सांगावे. तेवढ्या शिशीर नारळ पाणी आणतो. ते पिल्यानंतर योगेशला थोडी हुशारी येते. त्यावर विजया, तुम्ही इथे बसा, मी तिकडे बघते. तुम्ही काळजी नको करू, आम्ही सांभाळू सगळं. तुम्हाला जर घरी जायचं असेल तर तुम्ही जा, घरी आराम कराल. योगेश, नाही नको, मी ठीक आहे आता. माझी पूजा अर्धवट राहिली. विजया, अहो राहू द्या, मी टाकेल ना फुलं. योगेश, नाही नाही, मला पूजा करायची आहे. विजया, बरं चला, मी घेऊन चलते. एव्हाना बाकी सर्वांची पूजा आटोपली असते. विजया योगेशचा हात पकडून फोटोपर्यंत नेते. योगेश एकसारखा फोटोला बघत, विजया, हे तुझे आई बाबा का? विजया, हो. योगेश काहीतरी आठवत आजची तारीख बघतो. त्याला भूतकाळातील काही गोष्टी आठवतात आणि डोळ्यातून नकळत पाणी पडते. तो मनोभावे त्यांची पूजा करून मनात काहीतरी निश्चय करतो आणि वळून विजयाला बघतो. ती त्याला हलकी स्माईल देते. तसं नकळत त्याचे हात तिच्या डोक्यावर जातात. तो दोन्ही हात तिच्या डोक्यावरून घसरत चेहऱ्यावर आणतो आणि दोन्ही हातांनी तिचा चेहरा पकडत, तू नेहमी अशीच हसत राहा. विजयाला कळत नाही योगेशला अचानक काय झाले, तो असा का वागत आहे. पण तेवढ्यात विजय तिला आवाज देतो. तशी ती तिकडे निघून जाते. या सगळ्या शशिकांतची चाणाक्ष नजर योगेशचे हावभाव घेरते. त्याच्या लक्षात यायला वेळ लागत नाही की विजयाचे आई वडील आणि योगेशचे काहीतरी कनेक्शन आहे. त्यामुळे त्यांना बघताच योगेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पण काय असेल हे शोधावे लागेल हे तो मनोमन ठरवतो. चंद्रकांत त्याला बघत असतो. तो जवळ येत, दादा आता काय कट रचित आहे तू? शशिकांत चिडून, छे रे, तुम्हाला नेहमी असेच का वाटते? मी नेहमी कट रचत असतो. चंद्रकांत, तसं नाही, मी आपल्या काळजी म्हणून तुला अलर्ट करायला आलो. जरा जपून. आता विजयदादा योगेशच्या फेवरचे झाले आहे. त्याच्या विरुद्ध काही भरवायच्या आधी विचार कर, नाहीतर आपण दोन्हीकडून जाऊ. आणि आता तर बाबा पण नाही बाजू सांभाळायला, तेव्हा जरा तू शांतच बस. आता आपले मुलं इकडे योगेशच्या कंपनीत जॉईन झाले आहे. तुझ्या काही करण्याने त्यांना कंपनीतून काढायला नको. शशिकांत, चंदू, तुला काय मी बावळट वाटलो? अरे माझेही मूल आहे, मी असं काहीही करणार नाही, तू निश्चिंत राहा. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करून जा.